नमस्कार. आयुर्वेद निसर्ग जीवन या चॅनेलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ओठ फाटणे, फुटणे, ओठांच्या समस्यांवरती उपाय पाहणार आहोत. घरगुती आयुर्वेदिक साधे सोपे उपाय पाहणार आहोत. तर सर्वप्रथम थंडीचे दिवस सुरू आहेत आणि हिवाळ्यामध्ये थंडी जास्त प्रमाणात पडते, त्यामुळं आपले ओठ फाटतात, फुटतात, खराब होतात, रुक्ष होतात. असे अनेक आजार ओठांचे होत असतात. कधीकधी ते प्रमाण ओठ फुटण्याचे जे आहे ते जास्त प्रमाणात होतं आणि त्याच्यातून मग ओठांना चिरा पडणे, भेगा पडणे, फाटणे, त्याच्यातून मग रक्तसुद्धा येतं. अशा अनेक समस्या उद्भवतात. तर अशा समस्यांवरती आज आपण आयुर्वेदिक घरगुती उपाय पाहणार आहोत. काही महिला वर्ग आहे मशिरी वगैरे लावतात किंवा इतर कोणते दंतमंजन लावतात. त्याचा साईड इफेक्ट ओठांवरती होतो, त्यामुळे ओठ काळे पडतात, चांगले दिसत नाहीत. तसेच अनेकांना आपले ओठ गुलाबी, लाल, मऊ असावेत असं वाटतं. तर अशा सगळ्या ज्या काही ओठांच्या समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी आज आपण घरगुती सोपा उपाय पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला देशी गाईचं तूप आहे ते घ्यायचं आहे. तूप हे देशी गाईचं असायला हवं आहे, मार्केटमधलं नको. जी आपली भारतीय देशी वंशाची जी गाय आहे त्या देशी गाईचं तूप तुम्ही घ्यायचं आहे आणि ते सकाळ संध्याकाळ 2 टाईम आपल्या ओठांना लावायचं आहे. तुमची ओठांची समस्या कोणतीही असू द्या, हिवाळ्यामधील असू द्या किंवा काहींच्या शरीरामध्ये पाणी कमी असल्यामुळे सुद्धा ओठ फुटतात, फाटतात. तर अशा कोणतीही समस्या असू द्या तुमच्या ओठांची, त्याच्यावरती देशी गाईचं तूप घ्यायचं आहे. सकाळी 1 वेळा आणि संध्याकाळी 1 वेळा तुम्हाला लावायचं आहे. हा प्रयोग तुम्ही दररोज करा. तुमच्या ओठांची जी काही समस्या असेल ती पूर्णतः नष्ट होईल, समूळ नष्ट होईल. तुमचे ओठ गुलाबी, मुलायम, लाल रंगाचे दिसायला लागतील. जे काही मशिरी वगैरे लावून अनेक महिला वर्ग मशिरी वगैरे लावतात, त्याच्यामुळे जी काही ओठांची कालपटपणा पडलेला असतो ओठांचा तो सुद्धा निघून जाईल. जी काही समस्या असेल ते सर्व समस्या ह्या एकाच आयुर्वेदिक औषधाने, या तुपाने निघून जाईल. तुम्ही हा उपाय नक्की करा. तुम्हाला हा उपाय नक्की आवडेल आणि तुमची समस्या पूर्ण सॉल्व करेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनच्या बटनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. धन्यवाद.